सदर व्हिडिओमध्ये सावरकरांच्या जीवनातील नाण्याच्या दोन्ही बाजू, इतिहासाशी आणि तथ्यांशी कोणतीही छेडछाड न करता, कोणाच्याही भावना न दुखवता सांगितलेल्या आहेत. व्हिडिओतील माहिती सावरकरांचे साहित्य, विकिपीडिया आणि तज्ज्ञांच्या विश्लेषणातून दिलेली आहे. नमस्कार. राहुल गांधी आणि काँग्रेस सावरकरांचा माफीवीर म्हणून कायमच उल्लेख करत असतात आणि देशात आणि महाराष्ट्रात त्याचे राजकीय पडसाद रस्त्यावर उमटतात. कोण सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणतंय तर कोण त्यांना माफीवीर म्हणतंय. कोणी त्यांना देशभक्त क्रांतिकारक म्हणतंय तर कोणी त्यांना देशद्रोही ब्रिटिश धार्जिणे म्हणतंय. कोणी त्यांना सागरा प्राण तळमळला ने मजसी परत मातृभूमीला, जयोस्तुते श्री महन मंगले यांसारख्या रक्त सळसळ करायला लावणाऱ्या कविता लिहिणारा म्हणतंय, तर कोणी त्यांना डोके भडकवणारे धार्मिक ध्रुवीकरणाचे लिखाण केलंय असं म्हणतंय. कोणी त्यांना क्रांतिकारकांना बंदुका पुरवणारे म्हणतंय तर कोणी त्यांना ब्रिटिशांशी पेन्शन घेणारा म्हणतंय. कोणी त्यांना जातीयवाद संपवण्यासाठी पतित पावन मंदिर उभारणारा म्हणतंय तर कोणी त्यांना देशाची फाळणी करणारा द्विराष्ट्र सिद्धांत मांडणारा म्हणतंय. कोणी त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणतंय तर कोणी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर विकृत लिखाण करणारा म्हणतंय. कोणी त्यांना ब्रिटिशांविरोधी क्रांतिकारक तयार करणारे म्हणतंय तर कोणी त्यांना ब्रिटिशांसाठी सैन्य भरती आणि खबरी गोळा करणारे म्हणतंय. कोणी त्यांना महात्मा गांधींनी तुरुंगातून सोडण्याची मागणी केली होती असं म्हणतंय तर कोणी त्यांना महात्मा गांधींच्या हत्येत सहभागी असलेला म्हणतंय. इतका प्रचंड टोकाचा विरोधाभास असलेलं व्यक्तिमत्व भारतीय इतिहासात शोधूनही सापडणार नाही. आजपर्यंत तुम्ही सावरकर विरोधकांकडून त्यांची वाईट बाजू ऐकली असेल आणि सावरकर प्रेमींकडून त्यांची शिक्षा भोगलेली चांगली बाजू ऐकली असेल, परंतु आज आपण सावरकरांच्या जीवनाच्या दोन्ही बाजू, इतिहासाशी कोणतीही छेडछाड न करता जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमधून सावरकर विरोधकांना त्यांच्या काही चांगल्या गोष्टी समजतील आणि सावरकर प्रेमींनाही सावरकरांवरच जोडे उगारण्याची वेळ येणार नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर सावरकरांबद्दल तुमच्या मनात कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही याची मी खात्री देतो. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सावरकरांचा जीवनपट सुटसुटीतपणे उलगडण्यासाठी आपण त्यांचे जीवन 3 भागात विभाजित करूया. त्यात पहिला भाग हा जन्म ते अटक हा असेल, दुसरा भाग शिक्षा ते सुटका हा असेल आणि तिसरा भाग हा सुटका ते मृत्यू हा असेल. चला तर आपण सावरकरांच्या जीवनाच्या पहिल्या भागाकडे वळूया. भाग पहिला, जन्म ते अटक, 1883 ते 1910. विनायक दामोदर सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांनी राजकीय चळवळींमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू गणेश सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी तरुणांच्या गुप्त संघटनेची स्थापना केली. इंग्लंडला कायद्याचे शिक्षण घ्यायला गेल्यावर ते साहजिकच इंडिया हाऊस या क्रांतिकारकांचा अड्डा बनलेल्या निवासस्थानाकडे आकर्षित झाले. 1909 साली त्यांनी 1857च्या उठावावर भारताचे स्वातंत्र्य समर हे क्रांतिकारकांना प्रेरणा देणारे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकात त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे समर्थन केले. ब्रिटिशांनी या पुस्तकाच्या निव्वळ नावाचा इतका धसका घेतला की त्या पुस्तकावर प्रकाशनपूर्वीच बंदी घातली. पुढे भगतसिंगांनी त्याची आवृत्तीही काढली. अभिनव भारत संघटनेचे सदस्य असलेल्या मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने 17 जुलै 1909 रोजी कर्झन वायली याची हत्या केली. कर्झन वायलीच्या हत्येनंतर पहिल्यांदा सावरकर ब्रिटिशांच्या निशाणावर आले, परंतु पुरावे न सापडल्यामुळे सावरकरांना अटक झाली नाही. परंतु त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांना मात्र पुरावे सापडल्यामुळे अटक होऊन काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. बाबारावांना नाशिकच्या जॅक्सन या न्यायाधीशाने शिक्षा फरमावली होती. त्या शिक्षेचा बदला म्हणून 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनची हत्या केली. ज्या बंदुकीने हत्या झाली ती बंदूक विनायक सावरकरांनी भारतात पाठवली असा संशय ब्रिटिशांना होता. म्हणून 13 मार्च 1910 रोजी सावरकरांना इंग्लंडमध्ये अटक करून विशेष जहाजाने भारतात आणून त्यांच्यावर खटला चालवला जावा असे आदेश निघाले. फ्रान्स जवळ सावरकरांनी मोठ्या धाडसाने जहाजातून उडी मारून सागरा प्राण तळमळला
निमजसी परत मातृभूमीला म्हणत समुद्र किनारा गाठला. फ्रान्सकडे त्यांनी राजकीय आसरा मागितला, परंतु फ्रान्सने मदत न करता त्यांना ब्रिटिशांकडे हवाला केले. भारतात आल्यानंतर 24 डिसेंबर 1910 रोजी त्यांना दोषी ठरवून 50 वर्षाच्या 2 जन्मठेपेच्या शिक्षा सुनावल्या. 4 जुलै 1911 रोजी सावरकर अंदमानातील सेल्युलर जेलच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेला सामोरे गेले. सावरकरांच्या जन्मापासून ते अटकेपर्यंत त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे देशप्रेमात बुडालेले, देशभक्तीचे आणि क्रांतिकारकाचे राहिलेले दिसते. इथपर्यंत सावरकर हे नक्कीच एक स्वातंत्र्यवीर होते, परंतु येथून पुढे त्यांच्या जीवनात, विचारात आणि धोरणांमध्ये प्रचंड बदल होऊन त्यांचा प्रवास एका स्वातंत्र्यवीराकडून एका वादग्रस्त व्यक्तीकडे सुरू झाला. इथून पुढे त्यांच्या जीवनाचा दुसरा भाग सुरू झाला. भाग दुसरा, शिक्षा ते सुटका. 1911 ते 1937. जुलै 1911 पासून शिक्षेची अंमलबजावणी सुरू झाली. काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे अंगावर काटे आणणाऱ्या नरकयातनाच होत्या. अत्यंत दयनीय अवस्थेत त्यांना राहावे लागले. कोलू फिरवून तेल काढणे, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बग्गी ओढणे यांसारख्या कठोर शिक्षा बाकी कैद्यांप्रमाणे त्यांनाही भोगाव्या लागल्या. त्या नरकयातना त्यांना सहन न झाल्याने त्यांनी काही महिन्यांतच ब्रिटिशांना 29 ऑगस्ट 1911 रोजी पहिला माफीनामा लिहिला, परंतु तो नामंजूरच झाला. त्यानंतर त्यांनी जेलमध्ये असताना सुमारे 6000 कविता जेलच्या भिंतीवर लिहिल्या. फरशीच्या तुकड्याला पेन बनवून देशप्रेमाचे वर्णन केले. त्यानंतर त्यांनी 14 नोव्हेंबर 1913 रोजी दुसऱ्यांदा माफीनामा लिहिला. त्यात ते म्हणतात, मला या जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये पाठवावे. ब्रिटिशांच्या संवैधानिक सुधारणांमुळे मी प्रभावित झालो असून माझा संवैधानिक मार्गांवर विश्वास निर्माण झाला आहे. मी हिंसेचा मार्ग त्यागून सरकारसोबत काम करायला तयार आहे. त्यांनी जवळपास 10 वर्षे कारावास भोगला. त्यात त्यांनी 6 वेळा माफीनामे लिहिले. त्यात 1914, 1917, 1918, 1920 साली माफीनामे सादर केले. 1920 साली महात्मा गांधी, पटेल, टिळकांनीही बाकी कैद्यांना सोडलं जातं तसंच सावरकरांनाही सोडावं अशी मागणी केली होती. आजकाल काही सावरकर प्रेमी गांधींच्या सांगण्यावरून सावरकरांनी माफी मागितली होती असा दावा करतात, परंतु तो दावा साफ खोटा ठरतो. कारण गांधी भारतात 1915 साली आले आणि त्याआधीच सावरकरांनी पहिली माफी 1911 सालीच मागितली होती. या दरम्यान मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा 1919ला काँग्रेस विरोध करत असताना सावरकरांनी मात्र ब्रिटिश सरकारला पाठिंबा दिला होता. अखेर 2 मे 1921 रोजी त्यांना ब्रिटिश सरकारने अंदमानहून रत्नागिरी येथील जेलमध्ये हलवले. येथेच त्यांनी हिंदुत्व, हिंदू कोण आहे हे पुस्तक लिहिले. त्यात ते भारत देशाचा नागरिक कोण आहेत याची व्याख्या करतात. ज्यांची पितृभूमी, मातृभूमी आणि पुण्यभूमी ही भारत आहे तेच या राष्ट्राचे नागरिक होऊ शकतात. पितृभूमी आणि मातृभूमी ही कोणाचीही एकच असू शकते, परंतु ज्यू, पारशी, ख्रिश्चन, मुस्लिम यांची पुण्यभूमी भारताबाहेर असल्याने ते या देशाचे नागरिक होऊ शकत नाही असा त्यांचा दावा होता. ते फक्त धर्मांतर करूनच भारताचे नागरिक होऊ शकतात असे वादग्रस्त लिखाण त्यांनी केले होते. याच पुस्तकात त्यांनी जिनांच्या 16 वर्ष अगोदर द्विराष्ट्र सिद्धांत मांडला होता. आंबेडकर म्हणतात, जिना आणि सावरकर यांची देशाच्या फाळणीबद्दल मते जवळपास सारखीच आहेत. कारण जिनांना देशाची फाळणी करून पाकिस्तान पाहिजे आणि सावरकरांना देशाची फाळणी न करता अखंड भारतातच 2 राष्ट्रे पाहिजेत, ज्यात हिंदूंचे हिंदू राष्ट्र आणि मुस्लिमांनी हिंदूंच्या वर्चस्वाखाली राहिले पाहिजे असे अभिप्रेत आहे. सावरकर स्वतःला नास्तिक समजतात आणि सर्वात मोठा कहर म्हणजे ते गोमांस खाण्याचे समर्थनही करतात. विज्ञाननिष्ठ निबंध या पुस्तकात ते लिहितात, गायीचा वापर करायचा झाल्यास गायीला देव मानणे बंद केले पाहिजे. देव सर्वात वर असतो, त्यानंतर येतो मनुष्य, त्यानंतर येतात जनावरे आणि गायी हे जनावर असल्याने आणि जनावराकडे तर मूर्ख माणसापेक्षाही कमी बुद्धी असल्याने गायीला देव मानणे म्हणजे माणसाचा अपमान होय. पुढे ते म्हणतात की गायी आणि मंदिरे वाचवत बसल्यामुळे परकीयांना भारत जिंकता आला. गायी, मंदिर आणि ब्राह्मणांमुळे देशाचा परकीयांपुढे बळी गेला.
1924 साली राजकारणात भाग न घेण्याच्या आणि रत्नागिरी न सोडण्याच्या अटीवर त्यांची जेलमधून सुटका करून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. नजरकैदेत असताना त्यांनी कोणत्याही राजकीय आंदोलनात भाग घेतला नाही किंवा ब्रिटिश सरकारवर टीकाही केली नाही. मुस्लिमांविरोधी वादग्रस्त लिखाण करणाऱ्या सावरकरांनी जातीयवाद कमी करण्यासाठी मात्र 1931 साली रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर उभारले, जेथे सर्व जातीचे लोक दर्शन करू शकत होते. या भागात सावरकर आपल्याला कवी आणि लेखक म्हणून नजरेस पडतात. इथपर्यंत सावरकरांच्या जीवनाचा दुसरा भाग संपतो आणि त्यांच्या जीवनातील सर्वात वादग्रस्त तिसरा भाग चालू होतो. भाग तिसरा, सुटका ते मृत्यू, 1937 ते 1966. सावरकरांची सुटका झाल्यानंतरचा त्यांचा कार्यकाळ हा प्रचंड वादग्रस्त आणि विरोधाभासांनी भरलेला राहिलेला आहे. या काळात ते अत्यंत कडवट हिंदुत्ववादी, ब्रिटिश धार्जिणे आणि गांधी तसेच काँग्रेसचे विरोधक राहिले. सावरकरांची 1937 साली पूर्ण सुटका झाल्यानंतर त्यांनी भारतभर दौरे केले, भाषणे केली. त्यानंतर ते हिंदू महासभेचे अध्यक्षही बनले. याच काळात त्यांनी हिंदू राष्ट्र ही संकल्पना बळकट केली. 1939 मध्ये भारतीयांच्या संमतीशिवाय ब्रिटिश भारताला दुसऱ्या महायुद्धात ओढत असल्याने काँग्रेसने प्रांतिक सरकारांचे राजीनामे दिले. काँग्रेसची सरकारे पडल्यामुळे सावरकरांनी 3 मुस्लिम बहुल प्रांतात मुस्लिम लीगसोबत सरकारे स्थापन केली. या दरम्यान भारताच्या व्हाईसरॉयला लिहिलेल्या पत्रात सावरकर म्हणतात, मी गांधी, काँग्रेस आणि मुस्लिमांचा कायम विरोध करत राहील. जेलमधून सुटल्यानंतर सावरकर स्वातंत्र्यासाठी नव्हे तर हिंदुत्वासाठी लढले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टोकदार टीका केली. ते म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक काहीही न करता मरतात. संघावरील या टीकेमुळेच आजही संघ सावरकरांपासून अंतर ठेवून असतो. संपूर्ण देश जेव्हा 1942च्या भारत छोडोमध्ये सहभागी होऊन प्राणांची आहुती देत करेंगे या मरेंगे म्हणत होता, तेव्हा मात्र सावरकर हिंदूंना ब्रिटिश लष्करात भरती होण्याचे आणि ब्रिटिश पोलिसांना खबरी म्हणून माहिती देण्याचे आवाहन करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही भारतीय स्वातंत्र्य चळवळीपासून दूरच होता, परंतु संघानेही सावरकरांइतकी उघड भूमिका घेतली नाही. याच काळात काँग्रेस जेव्हा पूर्ण स्वराज्याची मागणी करत होते, तेव्हा सावरकर ब्रिटिश सत्तेखाली स्वायत्तता, डॉमिनियन स्टेटस मागत होते. सावरकरांच्या आयुष्यावर लागलेला आणि कधीही न पुसला गेलेला डाग म्हणजे गांधी हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप. या आरोपाने सावरकरांचे बहुसंख्याकांमधील असलेले स्थान ढासळले गेले आणि राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून त्यांना दूर ढकलले गेले. न्यायालयाने त्यांना पुराव्यांच्या अभावी निर्दोष सोडले, परंतु कपूर कमिशननेही सावरकरांच्या सहभागाशिवाय गांधी हत्या शक्य नसल्याचे सांगितले आणि संशयाची सुई कायम सावरकरांवरच राहिली. त्यामुळे जनतेच्या न्यायालयातही सावरकरांना माफी मिळाली नाही. 1956 सालच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरावरही सावरकरांनी कठोर शब्दात टीका केली होती. सावरकरांनी 9 फेब्रुवारी 1966 मध्ये अन्न, पाणी आणि औषधांचा त्याग केला. मृत्यूपूर्वी त्यांनी आत्महत्या नाही, आत्मार्पण हा लेख लिहिला. त्यात ते म्हणतात, जेव्हा एखाद्याच्या आयुष्याचे ध्येय पूर्ण होते आणि समाजाला देण्यासाठी त्याच्याकडे काही राहत नाही, तेव्हा मृत्यूची वाट पाहण्यापेक्षा जीवनयात्रा संपवलेली चांगली. 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर राज्य आणि केंद्र सरकारनेही अधिकृत दुखवटा पाळला नाही, तसेच कोणत्याही मंत्र्याने त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही. अशा प्रकारे जीवनाच्या सुरुवातीला क्रांतिकारक, देशभक्त असलेले सावरकर आयुष्याच्या शेवटी मात्र प्रचंड वादग्रस्त ठरले. आपण सावरकरांच्या आयुष्यातील 3 भाग पाहिले. आता आपण निष्कर्षाकडे वळूया. निष्कर्षाकडे वळताना पुन्हा मुद्दा सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणावं की माफीवीर म्हणावं येथे येऊन थांबतो. सावरकरांना स्वातंत्र्यवीर का म्हणावं याचा आढावा आपण पहिल्या भागात घेतला आणि काँग्रेस विचारधारा सावरकरांना माफीवीर का म्हणते याची तुम्हाला माहिती दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात समजली असेल. सावरकर समर्थकांनुसार माफी मागणे हा राजकीय कैद्याचा अधिकारच आहे, कारण त्यांना तुरुंगातून बाहेर येऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे होते.
माफीनामे लिहिणे ही त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी होती, परंतु हा युक्तिवादही खोटा ठरताना दिसतो. कारण तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सावरकरांनी भलेही काँग्रेस सोबत न येता सुभाषचंद्र बोसांसारखे विभक्तपणे स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणे अभिप्रेत होते, परंतु या उलट सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात आणि ब्रिटिशांना पूरक असेच कार्य केले. गांधीवाद्यांचा सावरकरांना विरोध असण्याचे खरे कारण म्हणजे गांधी हत्या खटल्यातील दिगंबर बाडगेंच्या साक्षीनुसार सावरकरांनी गांधींची हत्या करणाऱ्या नथुरामाला यशस्वी होऊन या असा दिलेला आशीर्वाद. स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधी भूमिका आणि गांधी हत्या कटात सहभागी असल्याचा संशय यामुळे काँग्रेसचा कायमच सावरकरांवर रोष राहिलेला आहे. सावरकर विरोधक अजूनही काही प्रश्न सावरकरांवर उपस्थित करतात, ज्याचा प्रतिवाद आजही सावरकर प्रेमींना करता येत नाही. जसे की सावरकरांच्या मते शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे कावळा बसायला आणि फांदी मोडायला अशा योगायोगाचे होते. यावर तुमचे मत काय? सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेल्या, 40 दिवस औरंगजेबाचा छळ सहन केलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख ते दारूच्या नशेत बुडालेला राजपुत्र असा करतात. यावर तुमचं मत काय? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांची बदनामी झाल्यावर रस्त्यावर न येणारे शिवसेना आणि भाजपचे नेते सावरकरांवर टीका झाल्यावर लगेच एवढा आकांड तांडव का करतात? सावरकरांना ब्रिटिश सरकारकडून महिना 60 रुपये पेन्शन मिळत होती. ते नेमकं ब्रिटिशांशी काय सेवा करत होते? स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला काँग्रेस, नेहरू, पटेल देशातील सर्व रियासती एकत्र करून एकसंध भारत उभा करण्यासाठी झटत असताना सावरकर काही रियासतींना तुम्ही भारतात विलीन होऊ नका म्हणून पत्रे का पाठवत होते? जिनांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी करण्यापूर्वी सावरकरांनी द्विराष्ट्र संकल्पना 16 वर्षांपूर्वीच मांडली होती की नाही? परधर्मातील स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या शिवाजी महाराजांना सावरकरांनी सद्गुण विकृती म्हणणे तुम्हाला योग्य वाटते का? सावरकरांचे गौमातेबद्दल, गोमांसाबद्दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल असलेली मते तुम्हाला पटतात का? राजकीय बलात्कारांना योग्य ठरवणारा माणूस आदर्श असू शकतो काय? अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा केवळ सावरकरांनाच झाली होती काय? कोलू ओढण्याचं काम फक्त त्यांनाच दिलं होतं का? सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेविरुद्ध लढण्यासाठी फौज तयार करणारे सावरकर कसे देशभक्त होऊ शकतात? असे अनेक प्रश्न सावरकरांवर उपस्थित होतात, ज्याची उत्तरे त्यांना देता येत नाहीत, कारण ते फक्त आरोप नाहीत तर सत्य आरोप आहेत असा सावरकर विरोधकांचा दावा आहे. त्यामुळे सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणायचं की माफीवीर म्हणायचं हे मी ज्याच्या त्याच्या विवेकावर सोडतो. या वादाबद्दल माझं मत. माझ्या मते सावरकर आयुष्याच्या पूर्वार्धात नक्की स्वातंत्र्यवीर होते, क्रांतिकारक विचारांचे होते, परंतु त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या विचारात आमूलाग्र बदल झाला. त्यांची ब्रिटिश विरोधाची धार बोथट झाली. माफीवीर म्हणून त्यांना हिणवणेही योग्य नाही, कारण तो त्यांनी काळ्या पाण्याच्या भोगलेल्या शिक्षेचा अपमान होईल. परंतु सावरकर त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात अत्यंत चुकीचे वागले हेही तितकंच खरं. मी इतिहासातून फक्त चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतो. वैचारिक विरोधक असला तरीही त्याच्या काही ना काही चांगल्या गोष्टी असतातच. जसे काही वैचारिक मतभेद असले तरीही मला सावरकरांचे जयस्तुते श्री महन मंगले हे गीत तोंडपाठ झालेलं आहे, कारण माझ्या म्युझिक लिस्टमध्ये ते मोस्ट प्लेड सॉन्ग आहे. लाल बहादूर शास्त्रींनी सावरकरांना पेन्शन चालू केली होती. इंदिरा गांधींनीही सावरकरांचा गौरव केला होता. त्या काळी सावरकरांवर एवढा वाद होत नव्हता. परंतु सध्याचा भाजप जर गांधी नेहरूंना शिव्या देऊन गोडसेंची जयंती साजरी करणार असेल आणि सावरकरांची फक्त काळ्या पाण्याची शिक्षा भोगली हेच एक चांगलं सांगून बाकी गोष्टी पुसून टाकण्याचा प्रयत्न करणार असेल तर काँग्रेसही सावरकरांची दुसरी बाजू लोकांपुढे आणत राहील. त्यामुळे संघ परिवाराने गांधी नेहरूंवर चिखलफेक करताना काँग्रेसने मात्र सावरकरांबद्दल चांगलंच बोलावं अशी अपेक्षा कशी धरावी? माझ्या मते हे वाद दोन्ही बाजूंनी थांबले पाहिजेत.
आता आपण राजकारण्यांचा नेमका खेळ काय आहे हे समजून घेऊया। ब्राह्मणी विचारधारेचा मतदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरवादी अशा दोन गटांत विभागला गेलेला आहे। संघाकडे सर्वात जास्त मतदार आकर्षित झालेला आहे। त्या तुलनेत सावरकरवादी हा खूप छोटा वर्ग आहे। RSS हा भाजपशी जोडलेला आहे, परंतु RSS आणि सावरकरवादी यांच्यातही मतभेद असल्याने सावरकरवादी हा गट आपल्याकडे जोडला जावा म्हणून शिवसेनेचा आटापिटा असतो। तर थोडीही ब्राह्मणी विचारधारेची मते शिवसेनेला मिळू नयेत म्हणून भाजपही सावरकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरतो। सावरकर आणि संघ परिवार यांच्यात मतभेद असल्याने सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी शिवसेनेची मागणीही सावरकर प्रेमापेक्षा भाजपची कोंडी करण्यासाठी अधिक असते। त्यामुळे शिवसेना सावरकरांना भारतरत्न द्यावा या मागणीचा कायम पुनरुच्चार करून भाजपवर टीका करत असते। भाजप आणि शिवसेना या पक्षांना सावरकर फक्त स्वार्थासाठी हवे आहेत। त्यांच्या हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र या संकल्पनांसाठी त्यांना सावरकरांचा फायदा करून घ्यायचा आहे। दुसरीकडे काँग्रेसला सावरकरांवर टीका करून काहीही तोटा होत नाही, कारण काँग्रेस हा जातीवर नाही तर विचारांवर टीका करतो। ब्राह्मण समाजातील कित्येक बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसचे हितचिंतक आहेत, परंतु भाजपने सतत सावरकरांचा मुद्दा रस्त्यावर आणला तर सावरकरांची दुसरी बाजूही लोकांसमोर येऊन भाजपचा बहुजन समाजातील मतदार नक्की घटू शकतो। इतिहासातून वर्तमानातील आणि भविष्यातील प्रश्न सोडवायचे असतात, त्या चुका पुन्हा होऊन द्यायच्या नसतात, परंतु आपल्याकडे इतिहासाचा वापर निव्वळ राजकीय हेतूसाठी केला जातो आणि समाजात वैमनस्य निर्माण केले जाते। सावरकर वाद हा प्रामुख्याने ब्रिटिश विरोधी आणि ब्रिटिश धार्जिण्या प्रवृत्तींमधला आहे, तसेच तो भिन्न विचारधारांमधीलही आहे। या अशा संघर्षातूनच गांधीजींची हत्या झाली होती हे विसरता येत नाही। त्यामुळे असे वैचारिक संघर्ष अतिशय टोकाला जाण्यात अर्थ नाही। त्यामुळे भाजप आणि काँग्रेसनेही इतिहासातील वाद उकरून काढून वर्तमान आणि भविष्यातील गंभीर विषयांचे विषयांतर होणार नाही याची काळजी घ्यावी। इतिहासात जे व्हायचे ते घडून गेलेले आहे, त्यामुळे रोज रोज तोच वाद उकरून इतिहास बदलणार नाही। त्यामुळे असे ऐतिहासिक वाद कायमचे बाजूला पडावेत हीच अपेक्षा। शेवटी तरुणांना एक आवाहन, राजकारण्यांनी कोणताही वाद उकरून काढल्यानंतर उथळ माहितीच्या आधारे आपल्या भावना भडकावून घेऊन टोकाचे पाऊल उचलू नये आणि राजकारण्यांच्या खेळाला बळी पडू नये। त्यापेक्षा तो विषय सखोल अभ्यासण्याचा प्रयत्न करावा। मतभेदांमुळे मनभेद होणार नाही याची काळजी घ्यावी। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा। अशाच ऐतिहासिक वादांच्या दोन्ही बाजू समजावून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारालाही पाठवा। कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेऊनच कमेंट करा। धन्यवाद।